बोलणं चालू ठेव. नमस्कार सर, माझं नाव अनिल काशीनाथ कांबळे आहे. मी काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाचा शहराध्यक्ष आहे. गेल्या वर्षी महापालिकेतर्फे गोवर्धन घाट टेकडी या ठिकाणी विशेष शेवदाणीचा कार्यक्रम आखला होता आणि त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं की आपण या ठिकाणी विशेष इलेक्ट्रॉनिक शेवदाणी हे बसू नये, कारण हा जनतेचा पैसा, जेणेकरून तुम्ही 6.5 कोटी रुपयाचा जे निधी मंजूर केलेला आहे, तो मंजूर केलेला निधी हा पाण्यात जाऊ शकतो, जनतेचा पैसा पाण्यात जाऊ शकतो. कारण इथे नेहमी नदीला पाणी पूर येत असतो आणि हे शेवदाणी जी केलेली आहे ती शेवदाणी ही विशेषतः पाण्यामध्ये जाईल आणि सर्व काही नुकसान होईल. म्हणून आम्ही अशी विनंती महापालिका प्रशासनाला केली होती आणि आम्ही त्यांना विनंती केली की आपण या ठिकाणी बनवू नये. परंतु महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पोलीस फोर्स आणून आमच्या काही राहत असलेल्या लोकांना या ठिकाणी लाठीचार्ज करून, घरं खाली करून, त्यांचे घरं तोडून टाकले, बुलडोजर चालवले त्या घरावर आणि त्या लोकांवर कारवाई करून त्यांच्यावर केस करून त्यांना अटक केली. त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे, माझ्यावर विनाकारण केस केलेली आहे. हे महापालिका प्रशासनाने की कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून काही पैसे खाऊन, त्यांचे पैसे घेऊन हे कार्य केलेलं आहे आणि याचा पैसा विशेषतः जे जनतेचा पैसा आहे, हे पूर्ण पैसा पाण्याखाली गेलेला आहे. याचा जबाब मला विचारायचा आहे महापालिका प्रशासनाला. आता हे जे विशेष शेवदाणीचं तुम्ही बघत आहात पाठीशी माझ्या, की पूर्ण हे पाण्याखाली गेलेलं आहे. हे बुद्ध विहार सुद्धा हे पाण्याखाली गेलेलं आहे. आम्ही त्यांना हे त्यावेळेस हेच समजून सांगितलं की सर, तुम्ही हे विशेष शेवदाणी हे या ठिकाणी बसू नका. परंतु या प्रशासनानं कॉन्ट्रॅक्टदाराकडून पैसे घेऊन जाणून बुजून हे 6.5 कोटी जनतेचा पैसा हे पाण्यात घातलेला आहे. आम्हाला या पैशाचा यांनी हिशोब द्यावा. बस, धन्यवाद.